सफर एका रात्रीची भयकथा. निशा सोनटक्के लिखित. मृत्यू प्रत्येकाला आहे हो, पण मान्यच करायचे नाही. अचानक इथून सगळे सोडून जायचे तेही कायमचे. आपले हे शरीर जळून जाणार. आपण काळाच्या पडद्याआड जाणार. ही कल्पना किती भयंकर आहे. त्यातून असेही नाही, खूप म्हातारे झालेत. कारण हा मृत्यूवय बघत नाही, फक्त त्या व्यक्तीची वेळ, काळ, ठिकाण एवढेच बघतो. लहान मूल, तरुणासाठा करता सवरता माणूस, दूध पित्या बाळाची आई, तो कुणालाही नेतो. खूप कठोर असतो. पण ऐकताय नाम, ते आत्मे आपण मेलो हे मान्य करत नाहीत. ते भटकत राहतात. त्यांच्या इच्छा, आकांक्षा अतृप्त असतात. फक्त वासना असते, मग ती अन्नाची किंवा कोणतीही. हे नेमके माहिती नसते. कदाचित तो इतिहास माहिती असेल तर जाणकार लोक उपाय करू शकतात. म्हणजे आजारी माणूस असेल, डॉक्टरांनी त्यांना अन्न बंद केले असेल तर त्यांची वासना अन्नावर असते. अशांना अन्न उतारा दिला तर ते माणसांना त्रास देत नाहीत. असे बोलतात की माणूस मेला हे डॉक्टर सांगतात, पण त्याचा मेंदू अजूनही जिवंत असतो. त्यामुळे आपण मेलो आहोत हेच तो आत्मा मान्य करत नाही. आणि खरंच तो मृत माणूस कुणाला तरी दिसतो. कोकणात लोक भूते असतात यावर विश्वास ठेवून आहेत. रात्री अपरात्री ते बाहेर पडत नाहीत. सगळीकडे शांत सामसूम असते. आम्ही कोकणात चाललो होतो. आमचा ड्रायव्हर मूळचा कोकणातील होता. तो गाडी सुरू करताना देवाला नमस्कार करायचा, अगरबत्ती लावायचा. आम्ही एके ठिकाणी हॉंग घेतला, जेवण केले. गाडीत बसताना ड्रायव्हर बोलला, आता तुम्ही सगळे झोपा आणि जागे राहिलात तर रस्त्यावर जे काही दिसेल त्यावर बोलायचे नाही. मी गाडी थांबवणार नाही. आम्हाला हसू आले. मी चेष्टेने बोलले, का रे आता भूते दिसणार का? तो काहीच बोलला नाही. गाडी सुरू झाली, पण त्या ड्रायव्हरने खिडकीच्या काचा लावायला सांगितल्या. थंडीचे दिवस होते. हवेत गारठा जाणवत होता. गाडी चालली होती. समोर काळीभोर डांबरी सडक हेडलाईट च्या प्रकाशात दिसत होती. रस्त्यावर एकही वाहन नव्हते. मधूनच एखादा भरधाव ट्रक जात होता आणि गाडी पुढे एक सफेद कपडे घातलेला माणूस आला. ड्रायव्हर गाडी चालवत होता, पण तो माणूस रस्त्यावर मध्यभागी उभा होता. हे ड्रायव्हरला ओरडले, गाडी थांबव. तो बोलतच नव्हता. तर ह्यांनी फाडकन त्याच्या कानाखाली दिली. गाडी थांबली. तो माणूस गाडीजवळ आला, बोलला, माझी बहीण मुंबईहून गावाकडे चालली आहे. पुढे त्यांची गाडी बंद पडलीये. त्यांना तुमच्याबरोबर घेऊन जा. माझ्याकडे वेळ नाही. आणि तो अदृश्य झाला. ड्रायव्हर बोलला, मी बोललो इथे थांबायचे नाही, पण तुम्हाला पटत नाही. आम्ही काहीच बोललो नाही. त्यावेळी असे वाटले की तो माणूस अंधारातून कुठेतरी गेला असेल. हा ड्रायव्हर मूर्ख आहे. आम्ही पुढे आलो तर वाटेत एक गाडी बंद पडलेली होती. 3-4 माणसे होती. त्यात एक स्त्री पण होती. त्यांनी आमच्या गाडीला हात केला. हे बोलले, काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. आमची गाडी थांबली. ती बाई खूप रडत होती. लिफ्ट मागत होते. ड्रायव्हर नको बोलत होता तरी लिफ्ट दिली. आमच्या गाडीत जागा नव्हती. ती बाई, एक माणूस, दोघे बसले. मी बोलले, तुमचे भाऊ भेटले. ते बोलले, तुमची गाडी बंद पडलीये, काय झाले? ती बाई व तो माणूस बघतच राहिले, बोललेच नाहीत. थोड्याच वेळात त्यांचे गाव आले. रात्रीची वेळ, बाई माणूस म्हणून आम्ही घरापर्यंत गाडी नेली. तो माणूस ड्रायव्हरला पत्ता सांगत होता. एका घराजवळ बरीच गर्दी होती. गाडी थांबली. आमची इनोव्हा होती. सगळ्यात मागच्या सीटवर ती बाई व माणूस बसले होते. मागून रडण्याचा आवाज येत होता. आम्ही शातच बसलो त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर. आमची गाडी आली. मागून काही आवाजच नाही. मी मागे पाहिले तर मागे कुणीच नव्हते. आम्ही गाडीतून बाहेर आलो. समोर एक प्रेत होते. याला अंघोळ घालत होते. आणि ते प्रेत म्हणजेच आम्हाला रस्त्यावर भेटलेला माणूस, ज्याने आम्हाला बहिणीला मदत करा सांगितले. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. ड्रायव्हर बोलत होता ते खरे होते. मला तर त्या प्रेताकडे बघवेना. कुणाची गाडी आली म्हणून काही लोक पुढे आले. आता त्यांना काय सांगणार? आमची बोबडी वळायला लागली. तरी हे बोलले, ह्याची मुंबईची बहीण आली का? तेथील माणसे जे सांगत होती ते ऐकून मी खालीच बसले. त्याच्या बहिणीच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला होता. आजच हे झाले. आणि ती सगळी माणसे वारलीत. पोस्टमार्टेमसाठी सरकारी दवाखान्यात डेड बॉडी गेल्या आहेत. आम्ही जाम घाबरलो. तिथेच एका लॉन्जवर रात्र काढली. कारण गाडीत बसणेच अशक्य. जर परत ते लोक दिसले तर, जे गाडीतूनच उतरले नाहीत. रात्रभर झोप लागत नव्हती. आम्ही बोलतच बसलो होतो. तेव्हा तो ड्रायव्हर सांगत होता, कोकणात असेच असते. गाडी थांबवायचीच नाही. नशीब त्यांनी आपल्याला काही केले नाही. कदाचित त्या भावाची इच्छा बहिणीला मदत करावी अशी असावी. आणि बहिणीला घरी यायची अपूर्ण इच्छा होती. माणूस मेला की त्याचा मेंदू लगेच मरत नाही. म्हणूनच भाऊ, त्याची बहीण व इतर लोक पण आपल्याला दिसले. आपण मदत केली म्हणून कदाचित आपण वाचलो. पण साहेब, मी रात्री पुढे जाणार नाही.
आमची तर बोबडीच वळली होती. अन्वी रात्र जागून काढली. एवढा भयंकर प्रकार. अन्वी मृत लोकांशी चक्क बोललो. त्यांना लिफ्ट दिली. अजूनही अंगावर काटा येतो. खरंच भूतयोनी आहे हे खरे. पण हा अनुभव ज्याचा त्यांनीच घ्यायचा असतो. सकाळी अन्वी निघालो. वाटेत परत ते घर लागले आणि गर्दी जमली होती. अन्वी ज्या बाईला लिफ्ट दिली तिला बायका मळवट भरत होत्या. तोच चेहरा, तीच बाई. मी डोळे मिटून घेतले. समाप्त. प्रताधिकार नोंदणीकृत लेखिका निशा सोनटक्के. कथा दुसरी. ती स्कूटीवरील ललना. काळा कुळकुळीत डांबरी रस्ता एखाद्या नागिणीसारखा समोरच पहरलेला होता. कारच्या हेडलाईटमुळे मला तो स्पष्ट दिसत होता. सतत वेडीवाकडी वळणे, धुंवाधार पाऊस, वारा पण प्रचंड सुटला होता. थंडी तर चांगलीच जाणवत होती. रस्त्यावर फारशी वाहने नव्हती. एक ट्रक सुसाट माझ्यासमोर चालला होता. त्यातून ऑइल गळती होत असावी. मी कितीदा हॉर्न दिला. पुढे जाण्याचा प्रयत्न केला. सिग्नल दिले. पण तो ट्रक ड्रायव्हर लक्षच देत नव्हता. मी रस्ता कापत कार ड्राईव्ह करत होतो आणि माझ्यासमोरच रस्त्यावर एक मोठे झाड काटकन आवाज करत खाली कोसळले. आणि तो ट्रक अचानक गायबच झाला. झाड आडवे पडलेले. मागे पुढे कोणी नाही. मगाचा तो ट्रक एका वळणावर गायब झाला होता. आता समोर वाहने नव्हती आणि अचानक एक स्कूटी जाताना दिसत होती. त्यावर एक स्त्री असावी. मागे ओढणीला तिने एका लहान मुलाला बांधले असावे. ते मूल काहीच हालचाल करत नव्हते. झोपले असावे बहुधा. मी पडलेल्या झाडाच्या साईडने गाडी काढली आणि कार ड्राईव्ह करत होतो. अचानक ते मूल मला हातवारे करत होते. मला मजा वाटली. ती सुद्धा हसत होती. पण तिने एकदाही वळून पाहिले नाही. मी मुद्दाम गाडी ओव्हरटेक करायला लागलो. मला तिला बघायचे होते. ती खूप हसत होती. पाठमोरी खूपच छान दिसत होती. तिने पंजाबी घातला होता. वाऱ्याने तिचे पिने तडकवलेले केस अवखळपणे उडत होते. ती स्कूटी चालवता चालवता मान वाकडी करून हसतच ते केस सावरत होती. मला तिला खरंच बघायचे होते. पण ते मूल हातपाय झाडू लागले. मी पुढे जाऊ नये म्हणूनच तिने स्कूटीचा स्पीड वाढवला. मला तिला बघायची ओढच लागली. शिळेवर गात गात मी स्कूटीच्या मागेच होतो. तिला न्याहाळीत होतो. मस्त वारा झोंबत होता. आता ती बरीच पुढे गेली होती. पाऊस कोसळत होता आणि अचानक तो ट्रक परत मध्ये आला. ट्रक मला ओव्हरटेक करू देईना. आता मला ट्रकमुळे तीच दिसेना. एकदम धाडकन वाज झाला. पाहतो तर समोर ऍक्सिडेंट. त्या ट्रकने तिची स्कूटी उडवली होती. ट्रक सुसाट निघून गेला. ती ओढणीने बांधलेल्या तिच्या मुलासह लांब फेकली होती. मी कार थांबवली. धावत गेलो ती रक्ताच्या थारोळ्यात. मुलाची स्थिती पण तीच. ती मला पाणी मागत होती. मी कारमधून पाणी आणले. तिच्या तोंडात घातले. ती बेशुद्ध झाली. मी पटकन ॲम्ब्युलन्सला फोन केला. पण समोरूनच ॲम्ब्युलन्स आली. तिला व तिच्या मुलाला घेऊन गेली. काहीच समजेना. मी पोलिसांना फोन केला. गाडीतच बसून राहिलो. पोलीस आले. त्यांना सविस्तर सांगितले. पण तिची स्कूटी दिसत नव्हती. कोणी नेली तेही समजले नाही. ॲक्सिडेंटच्या काही खुणा राखत काहीच नव्हते. तरी माझ्यावर विश्वास ठेवून पोलीस माझ्याकडे चौकशी करत होते. नेमके काय झाले विचारत होते. मी फोन केलेली ॲम्ब्युलन्स आली. मला तर काही सुचेना. मग ती ॲम्ब्युलन्स कोणी बोलावली होती. मी उत्तरे देत होतो. आम्ही सगळे सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे सर्वत्र शांतता होती. आम्ही आज चौकशी केली तर कोणतीही ॲक्सिडेंटची केस आली नाही. समजले. आता काय करावे काही समजेनाच. मला पोलिसांनी घरी जायला सांगितले. मला जरा चक्कर येत होती म्हणून मी डॉक्टरांना भेटायला तिथेच सी.टी. हॉस्पिटलमध्ये गेलो. ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडा बघतो तर तीच बाई बेडवर. डॉक्टर तिला चेक करत होते. मी जोरात ओरडलो. पोलीस हीच बघा ती बाई. मी मागे वळून पाहिले. मागे कुणीही नव्हते. पोलीस निघून गेलेले होते. सर्वत्र काळोख होता आणि पॅसेजमधून तीच बाई सफेद साडी नेसून मुलाला घेऊन येत होती. विचित्र आवाज येत होते. ती शांतपणे माझ्याकडे पावले टाकत येत होती. मी मागे पाहिले तर मागे ॲप्रन घातलेले डॉक्टर उभे होते. मी त्यांना बोललो, डॉक्टर हो ही बाई. ते बोलले, हो हीच ती बाई. तिचा ॲक्सिडेंट झाला. ती या जगात नाही. 3 वर्षे झाली या प्रसंगाला. पण तिच्या ॲक्सिडेंटला तू जबाबदार आहेस. अहो मी कसा? 3 वर्षांपूर्वी तू तिला ओव्हरटेक करायला गेलास. तुला तिला पाहायचे होते. तू गाणी गात तिची छेड काढत होतास आठवते. हो तीच ही बाई आहे. ती तुला वाचवणार नाही. पण एवढ्यात आमच्या घरी गुरुचरित्राचे पारायण बाबा करत होते. त्यांची आठवण करून मी जोरात ओरडलो, दत्तात्रया वाचवा हो. आणि डोळे उघडले तर सकाळ झाली होती. मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. माझ्या घरातले जमले होते. बाबा विचारत होते, तू हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडला होतास. काय झाले? मी घडलेला प्रकार सांगितला. बाबा गंभीर झाले. मी समोरच सहज पाहिले तर समोरच त्या डॉक्टरांचा हार घातलेला फोटो होता. मी नर्सला विचारले तर ती बोलली, हे मोठे डॉक्टर आहेत. 3 वर्षांपूर्वी वारले. पण रात्री ते कुणाकुणाला अजूनही दिसतात.
नर्स निघून गेली. मी जाम घाबरलो. त्याच दिवशी मी डिस्चार्ज घेतला आणि काळोख व्हायच्या आत घरी परतलो. एक मनात भीती घेऊनच की भूते असतात. समाप्त. प्रताधिकार नोंदणीकृत लेखिका निशा सोनटक्के. कथा तिसरी. भीतीचे _ सावट. वो एक अजीबसी रात थी. हो, अगदी अविस्मरणीय. त्या दिवशी सकाळपासून मी थोडा अस्वस्थच होतो. कोठे मन लागत नव्हतेच. आपल्या आयुष्यात विचित्र घटना घडणार असेल तर त्याचे संकेत आपल्याला आधीच मिळतात. आपण कधी खूप कामात असतो. अचानक आतून आवाज येतो. एखादे वाक्य, एखादा शब्द, कुणीतरी आपल्याच शरीरातून बोलते असा. कधी एखादा रस्ताच डोळ्यासमोर दिसतो. त्या वाक्याशी जे दृश्य दिसते त्याच्याशी आपले ऋणानुबंध असतातच. काहीतरी घडणार असते, पण नक्की काय हेच कळत नाही. या जगात गूढ असे काही आहे. त्याला पुरावे नाहीत, पण ज्यांना अनुभव येतात त्यांचे काय? अचानक ढोल वाजू लागला. त्या प्रत्येक टोक्याबरोबर छातीत धडधडत होते. सभोवती काळोखाचे साम्राज्य होते. माझी कार घाटातच वळणावर बंद पडलेली. हा घाट तसा भयानकच बोलतात. इथे खूप ऍक्सिडेंट होतात. मेलेल्या इच्छा, अतृप्त राहिलेल्या आत्म्यांचा इथे वावर असतो. मी एखादे तरी वाहन दिसते का बघत होतो. माझ्याच आतून एक वाक्य, आता तुला निघायचंय, आता तू राहत नाहीस. हे कोण बोलतेय? माझे मन. कोण आहे? ढोल अजूनही जोरात वाजू लागला. मी कानावर हात ठेवले. समोरून एक ट्रक भरधाव येत होता. मी लिफ्ट मागण्यांसाठी पुढे गेलो. काही दिवसांपूर्वी मला हेच घाटातले वळण दिसले. अचानकच डोळ्यासमोर आले. ध्यानीमनी काही नसताना आतून एक आवाज, सांभाळ हम तुला आत्ता आठवलंय. पण इथे मी एकटा. गाडी बंद पडली. एक भरधाव ट्रक माझ्या समोरून निघून गेला. मी थोडक्यात वाचलो होतो. मला काहीच झाले नाही. कसे शक्य आहे? मी मागे आलो. गाडीजवळ नेहा उभी होती, जी माझ्याबरोबर कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होती. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. त्याकाळी भेटणे, मोबाईल असे काही नव्हते. मुख प्रेम, कधीतरी हळूच एखादे वाक्य बोलणे, एवढेच. मे महिन्याच्या सुट्टीत नेहा अचानक गॅस्ट्रोने गेली. ही बातमी कळल्यावर किती रडलो मी. कित्येक दिवस स्मशानात जाऊन बसायचो, तिच्याशी बोलायचो, पण ती कधीच दिसली नाही. मला शिक्षणासाठी पुण्याला जावे लागले आणि मी हळूहळू नेहाला विसरलो. मग आज इतक्या वर्षांनी नेहा बोलली, मी मृत्यू आहे, तुला घ्यायला आले आहे. मी हतबल होतो. काही बोलताच येईना. बायको, मुले, घर सारे आठवले. डोळ्यासमोर घर आले. माझे घर, मी बांधलेले. तुम्ही माणसे मृत्यू आला की त्याला आनंदाने सामोरे का जात नाही? आक्रोश का करता? माझे घर पै जमवून हौसेने बांधलंय. माझे जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. त्यात माझे जीवाभावाचे नातलग आहेत. मुले लहान आहेत, माझ्यावरच अवलंबून आहेत. मी त्यांना कसा सोडून जाऊ? मी धायमोकलून रडत होतो. नेहा, मला जगायचे आहे. मी नेहा नाही, मृत्यू आहे. फक्त तुला माझ्याबद्दल प्रेम वाटावे म्हणून. हे रूप, शरीर नेहाचे, पण ते शरीर तर जळून गेले. तुमच्या जगाच्या बाहेर काही गूढ, अगम्य, अद्भुत आहे. तिथे काहीही होऊ शकतं. मला हे तुमचे जीवन जगायचे आहे. बघायचे आहे की मृत्यूला स्वीकारताना तुम्ही नाराज असता, आक्रोश करता. ते कशासाठी? मी तुझ्याबरोबर तुझ्या घरी येऊन राहणार. अरे पण तुला आत्ता घेऊन जाऊ? तिने विचारले. नको. नाही. पण गाडी बिघडलीये. पूर्णविराम. नेहाने एकवार गाडीकडे बघितले. गाडी आपोआपच स्टार्ट झाली होती. मी कार ड्राईव्ह करत होतो. नेहा जवळच बसलेली, शून्यात बघत. समजत नव्हते हे खरे की स्वप्न. नेहा काही दिवस माझ्या घरात राहिली, पण ती माझा मुलगा शुभमच्या प्रेमात पडली. शुभम इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला. नेहाचे वय ती वारली तेच 18 वर्षाचे होते. नेहा शुभम बाहेर भेटत होते. मी खूप काळजीत होतो. नेहाच मला हे सारे सांगत होती. पण आपल्या मुलांबरोबर साक्षात मृत्यू हे कोणता बाप सहन करेल? नेहा घरात मात्र एकट्याला मलाच दिसायची. घरातून हिंडायची. एक भीतीचं सावट माझ्या घरावर होते. एक दिवस मी नेहाला सांगितले, तू मला घेऊन चल, पण माझ्या मुलाला सोड. मला इथे खूप आनंद वाटतोय. परत जाण्याची कल्पनाच मला सहन होत नाही. प्रेम काय असते, जगण्यात किती मजा आहे. मला आज समजले. तुम्ही लोक मृत्यू आला की आक्रोश का करता? मी जाणार नाही. साक्षात मृत्यू माझ्या घरात आनंदाने नांदत होता आणि मी तिळतिळ मरत होतो. मुलावर चिडत होतो. त्याला काहीच माहिती नव्हते. त्याच्याशी बोलायचे तर नेहा सतत समोर, तिच्या समोर. मला मुलाला विचारता येईना, अरे बाबा, तू कुणाच्या प्रेमात पडलास का? ती व्यक्ती नसून मृत्यू आहे. कसे सांगू? आणि एके दिवशी माझ्या मुलाच्या अगदी जवळचा मित्र, त्याला कॅन्सर झाला. मुलगा रडत होता, मृत्यूला शिव्या घालत होता, मृत्यूला दोष देत होता. हे नेहा खिन्न होऊन बघत होती. आणि माझ्या आतून कोणीतरी बोलले, तुझी निघायची वेळ झाली. मला आनंद वाटला. म्हणजे नेहारूपी मृत्यू या घरातून कायमचा जाणार. माझा मुलगा माझ्या मृत्यूनंतर सावरेल. नेहाच्या गायब होण्याने अस्वस्थ होईल, पण पुन्हा सावरेल. आणि नेहा माझ्याजवळ आली. माझ्या येण्याने तू खुश आहेस? मला बरे वाटले. मी तुझ्या मुलावर एवढे प्रेम केले,
तो आज मित्र मरणार म्हणून मलाच शिव्या देतोय. उद्या तुला घेऊन गेलं की तो परत मलाच वाईट बोलणार आहे. मी तुला घेऊन जाते. बाहेरच्या हॉलमध्ये गर्दी जमली होती. सफेद कपड्यात निष्प्राण देह पडलेला मुलगा रडत होता. मृत्यूला सगळेच वाईट बोलत होते. नेहाने डोळे पुसले आणि माझ्या भोवती फास टाकून ओढत घेऊन चालली होती. समाप्त. निशा सोनटक्के. प्रताधिकार नोंदणीकृत निशा सोनटक्के.